प्रभाग 31 से भाजपा उम्मीदवार चंद्रकांत खंगार ने ठोकी जीत की हुकार। प्रभाग 31 से भारतीय जनता पार्टी की ओर से चंद्रकांत खंगार चुनावी मैदान में डटे हुए हैं। हमारी टीम से खास बातचीत में उन्होंने प्रभाग की जनता पर पूरा भरोसा जताते हुए कहा कि उन्हें पूर्ण विश्वास है कि मतदाता उन्हें भारी बहुमत से विजयी बनाएंगे। उन्होंने बताया कि जनता का समर्थन उनकी जीत तय कर रहा है और प्रभाग 31 में विकास कार्यों को और भी गति दी जाएगी। तुम्ही म्हणताय की प्रचाराला सुरुवात झाली आहे। आमचा मागच्या 3 वर्षापासून आमचा स्वतःचा प्रचार चालू आहे की आम्ही इच्छुक उमेदवार आतापर्यंत होतो। पक्षाने आमच्यावर विश्वास टाकला। सन्माननीय मोहनभाऊ मते दक्षिण नागपूरचे आमदार आहेत, त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि हा त्यांचा विश्वास कुठेही ढळू देणार नाही। आम्ही मोठ्या विजयाने इथे मोठा विजय इथे साकारणार आहोत। किती लोक म्हणजे ते स्वतः सांगतात विरोधक की आम्ही खूप मोठे आहोत, हे कुठेच टिकावं लागणार नाही, पण तो त्यांचा भ्रम आहे। त्यांनी मागच्या 9 वर्षात काय काय केलं हे त्यांनाच जनतेने विचारायला पाहिजे। जनते विचारतील आणि जनता विचारणार नाही तर जनता त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना पाडतील। जोरदार पडते त्यांचा नामोनिशान। इथून आता पुन्हा लढायची ताकद त्यांची उरणार नाही अशी परिस्थिती आहे। नागपूर नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला आहे। नागरिकांच्या समस्या तुम्ही विचारल्या, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जरूर आहे। इथे ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र नाही, खूप यांनी एवढे वर्ष काहीच नाही केलं। फक्त मी दुसरा कार्यकर्ता सुद्धा यांनी घडवला नाही तर एवढ्या वर्षात कार्यकर्ता घडवायला पाहिजे होता। काँग्रेसजवळ कार्यकर्ते नाही, यांनी बाहेरून कार्यकर्ते आणले आणि त्यांना लढवलं। यांच्याजवळ कार्यकर्ता सुद्धा घडवण्याची क्षमता नाही। यांचा रोज धंदा संध्याकाळचा तोच आहे, या आणि मस्त राहा। नागरिकांसाठी इथे विरंगुळा केंद्र आवश्यक आहे, ई लायब्ररी आवश्यक आहे। त्यांना कुठेतरी त्यांचं दिवसभराचा थकवा तिथे निघाला पाहिजे किंवा त्यांचा विरंगुळा झाला पाहिजे, अशा त्या नागरिकांच्या सुविधा आहे। काय असते नागरिकांची समस्या छोट्या वीज, नळाला पाणी, स्वच्छता, या बेसिक गरजा आहे। या बेसिक गरजा करण्याची आवश्यकता आहे। मोठे कामं तर आमदार खासदार करतातच आहे। बेसिक गरजेकडे लक्ष ठेवलं असतं तर हे जे आहे की नाही, यांच्याबद्दल एवढा उद्रेक नसता झाला। यांनी बेसिक काहीच नाही केलं। छोट्या गोष्टी होत्या, लाईट बंद आहे का तो चालू करायचा आहे, नळाला पाणी येत नाही का तो 24 तास नळाला पाणी येतो का किंवा भरपूर पाणी येतो का, हा विषय होता। यांनी आमच्या याच्यावर पूर्णपणे पाणी फेरलं। यांना विश्वासात घेऊन पार्टीने मागच्या वेळेस त्यांना तिकीट दिली। सर्व कार्यकर्ते जोमाने जाऊन यांना निवडून आणलं, पण यांनी आमचा विश्वासघात केला। कुठेही यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर देऊ शकलो नाही। आम्ही जनतेला गेलो होतो, तुमचे नगरसेवक कुठे गेले असं त्यांनी विचारलं होतं, पण आम्ही त्यांना उत्तर देऊ शकलो नाही। यांच्या या अशा वागण्यामुळे